नमस्कार. झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतली मी उमा. तुम्ही सगळे मला लाडाने उमाई म्हणता. पण आज मी खुशबू तावडे या उमाईच्या या पात्राचा निरोप घेते. आज माझा या सेटवरचा शेवटचा दिवस आहे. खूप जास्त मिश्र भावना, कारण अ, उमाई आता खऱ्या आयुष्यात सुद्धा आईची भूमिका साकारणार आहे. मी आई होते आणि अ, हे आई पण अनुभवण्यासाठी मला आता मालिकेतून निरोप घ्यावा लागतो आहे. 8 महिने गरोदरपणात मी या मालिकेच्या सेटवर काम केलं. वर्ष झालं आता या सिरियलला. आणि आज निरोप घेताना खूप जास्त वेगळ्या भावना अनुभवते मी. कारण या ओव्हरऑल वर्षभराच्या प्रवासात मला प्रचंड प्रमाणात कौतुक, तुमचं प्रेम, हे सगळ्या गोष्टी मिळाल्या. आणि माझ्या खऱ्या आयुष्यात आता तुम्ही दिलेला आनंद दुप्पट होणार आहे. त्यामुळे मला निरोप घ्यावा लागतो या मालिकेचा. या गरोदरपणामध्ये मालिकेच्या सेटवर शूट करताना अ, खूप छान गेले हे सगळे दिवस. गेले 8 महिने कसे सुरळीत पार पडले कळलंही नाही. गेल्या वर्षी मला वाटतं याच वेळी ही मालिका सुरू झाली होती ऑगस्ट महिन्यात. त्यावेळी आमची धडपड सुरू होती सगळ्यांची, की हा शो सेट होतो आहे, गोष्ट सेट होते आहे, उमाईचं कॅरेक्टर मला पकडता येतं आहे की नाही. आणि आज वर्षभरानंतर आता या कॅरेक्टरला निरोप देताना खूप वेगळ्या भावना आहेत. कारण एकीकडे आनंदाची बातमी की मी आई होणार आहे, आणि एकीकडे मालिका उमाईचं कॅरेक्टर सोडावं लागतं आहे, त्यासाठी होणारी खंत. पण मी खूप आभारी आहे झी मराठी या चॅनलचे, की त्यांनी इतकं छान सांभाळून घेतलं मला या सगळ्या दिवसांमध्ये. आणि माझ्या प्रोडक्शन हाऊसचे, फ्रेम्स प्रोडक्शनचे खास करून. कारण अशी अशी टीम मी यापूर्वी नाही बघितली, की जिथे एका महत्त्वाच्या कॅरेक्टरला या अशा गोड बातमीमुळे जर मालिका सोडावी लागत असेल, तर तिला किती आणि कोणत्या प्रकारे आपण सांभाळून घेतलं पाहिजे, खरंच या कडून शिकण्यासारखं आहे. तर मी कायम आभारी असेन या सगळ्यांचेच. त्याचसोबत माझे सहकलाकार, त्यांनी सुद्धा खूप छान सपोर्ट केला मला. आणि प्रत्येकानेच माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींपासून ते मला आराम करायच्या वेळांपर्यंत सगळं छान सांभाळून घेतलं. आणि ह्या गोड नोटवर आता मी ही मालिका सोडते आहे. सो नवीन कलाकार पल्लवी वैद्य आता उमाचं कॅरेक्टर साकारणार आहे. जसं माझ्यावर प्रेम केलं तसं तुम्ही तिच्यावरही कराल, मला पूर्ण खात्री आहे. कारण तिने ऑलरेडी तुमचं मन जिंकलेलं आहे यापूर्वीच्या कामांमधून. आणि आता नव्याने जेव्हा तुमच्या ती सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून भेटीला येईल, तेव्हा तुमचा आनंद दुप्पटच होईल याची मला खात्री आहे पूर्ण. सो धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आणि हेच कौतुक या गोष्टीचं असंच करत राहा. सारं काही तिच्यासाठी झी मराठीवर संध्याकाळी 6:30 वाजता रोज पाहायला विसरू नका. थँक यू सो मच.